केंद्र शासनाबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रमनिरास झाला असून यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडी 40 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे। ते धुळ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आयोजित आदिवासी न्याय मेळाव्यात बोलत होते। अध्यक्षीय भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी केंद्र शासनाच्या कारभाराविरोधात जोरदार टीका करत सरकारचा समाचार घेतला। भाजप हा धनदांडग्यांचा पक्ष असून त्यांच्याकडून लोकशाही मोडीत काढण्याचं काम केलं जातंय। संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आघाडीला आणि धुळ्याच्या लेकीला लोकसभेमध्ये पाठवा असं आवाहन थोरात यांनी केलं आहे। आपल्याला लक्षात येईल की महाविकास आघाडीचे खासदारांचा आकडा हा 40 पेक्षा जादा महाराष्ट्रात राहील। मी आत्मविश्वासाने सांगतोय, वारं फिरलेलं आहे। जनता ही महाविकास आघाडीबरोबर इंडिया अलायन्स बरोबर आहे। एकंदर मोदी आणि असलेले भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार, राज्य सरकार यांच्या बाबतीत प्रचंड भ्रमनिराश हा जनतेमध्ये आहे आणि परिणामतः मतदानामधून तो दिसणार आहे। त्यामुळं सेटिंग मिटिंगचा विषय नाही, एक तर्फी चालणार महाविकास आघाडी आणि 40 पेक्षा जादा जागा झालेल्या तुम्हाला दिसतात।